हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर वाळवणाचे पदार्थ आता बनवायला सुरुवात झालेली आहे. तर वाळवण पदार्थांमध्ये आज आपण बनवतोय तांदळाच्या सालपापड्या. ह्या सालपापड्या तळल्यानंतर चौपट अशा फुलतात. तर ह्या सालपापड्या आता बनवायला सुरुवात करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. सालपापड्या बनवण्यासाठी मी इथे रेशनचे तांदूळ अर्धा किलो घेतलेत. वाटीचं प्रमाण म्हणाल तर 2 वाट्या तांदूळ आहेत. तर हे आपण तांदूळ 2 वेळेला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. त्यानंतर 2 ग्लास याच्यामध्ये मी पाणी घातले आणि आता हे तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत. जर तुम्ही सकाळी तांदूळ भिजत घातले तर संध्याकाळी पाणी चेंज करायचं आणि दुसरं पाणी घालायचं. असं आपल्याला हे 3 दिवस तांदूळ भिजवायचे आहेत. तर 2 दिवस इथं कंप्लीट झाले. तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते. तर 2 दिवस मी सारखं पाणी चेंज केलं होतं आणि तिसऱ्या दिवशीचं पाणी परत एकदा काढून घेऊ. आणि आता आपण हे थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असे वाटून घेणार आहोत. वाटत असताना जास्त पाणी घालायचं नाही, अर्धी वाटी पाणी घालायचं. तर आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. एकदम पेस्ट बनवायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि राहिलेले सगळे तांदूळ अशाच पद्धतीने बारीक करून घेऊ. तर कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता, जास्त पातळसुद्धा झालेलं नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा झालेलं नाही आहे. तर आता या पिठामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे, 1 चमचा सफेद तीळ, चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि अर्धा छोटा चमचा पापडखार. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तरी ते सालपापडीचं पीठ हे तयार झालेलं आहे. तर आता सालपापड्या बनवायला सुरुवात करूया. तर मी गॅसवर पाणी तापत ठेवले एका पातेल्यामध्ये आणि पाणी सारखं आता उकळलं जाणार. तर मी त्याच्यामध्ये बटाटेसुद्धा उकडायला घातलेत. तुम्ही शेंगा किंवा कडधान्यसुद्धा शिजत घालू शकताय, म्हणजे त्या उकळत्या पाण्याचा काहीतरी उपयोग होतो. तरी ते एका ताटाला मी तेल लावून घेतले आणि थोडंसं पीठ घालून अशा पद्धतीने गोल गोल फिरवत ही आपल्याला पापडी अशी पसरवून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने आता दुसऱ्या ताटावर सुद्धा आपण बनवून घेऊया. थोडंसं तेल लावून घेतले, पीठ घालूया आणि ताट फिरवत फिरवत ही पापडी गोल अशी बनवून घेऊया. तुम्ही कलरच्या जर पापड्या बनवत असाल तर मग थोडासा कलर घालायचा. तर हे बघा, तर पातेल्यामध्ये बटाटे शिजत आहेत आणि वरती आपल्या पापड्यासुद्धा तयार होणार आहेत. सुरुवातीला हे पापडीचं ताट असंच आपल्याला ठेवायचं आहे आणि थोडासा पापडीवरचा ओलसरपणा कमी झाला की मग हे पलटी करून ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटामध्ये ही पापडी शिजली जाते. तर हे बघा, असे बबल्स आलेत म्हणजे इथे ही पापडी तयार झाली आहे. तर ही पापडीचं ताट आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत दुसरं पापडीचं ताट अशाच पद्धतीने ठेवायचं. थोडासा ओलसरपणा कमी झाला की मग पलटी करून ठेवायचं. तर एका परातीमध्ये मी पाणी घेतले, थंड पाणी आहे. तर थंड पाण्यामध्ये हे पापडीचं ताट आपल्याला ठेवायचं आहे आणि थोडंसं ताट थंड झालं की मग सुईच्या साहाय्याने पापडीची कडा सोडवून घ्यायची आणि ही पापडी उचलून घ्यायची. तर बघा, कुठेही फाटलेली नाही आहे, व्यवस्थित अशी पूर्ण निघाली आहे. तर एका सुती कापडावर ही काढून घेऊया. पातेल्यावरची पापडी शिजत आहे तोपर्यंत इथे दुसऱ्या ताटावर आपण पापडी तयार करून घेणार आहोत, म्हणजे वेळ वाया जाणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने गोल फिरवून इथे पापडी तयार करून घेतली. तोपर्यंत हे दुसरं पापडीचं ताट तयार झालं आहे. हे बघा, अशाच पद्धतीने एक एक पापड्या आपण काढून घेऊया. तर मी इथे सगळ्याच पापड्या पांढऱ्या कलरच्या बनवून घेतल्यात. जर तुम्हाला कलरच्या घालायच्या असतील तर तुम्ही खायचा कलर वापरू शकताय, लाल, हिरवा किंवा पिवळा. तर इथे पूर्ण मी पांढऱ्याच बनवून घेतलेत. तर सुरुवातीला मी इथे घरामध्येच वाळत घातलेत. तर सगळ्या पापड्या अशाच पद्धतीने आता बनवून घेऊया. 1 तासभर मी घरामध्ये सुकवल्या, त्याच्यानंतर मी ह्या पापड्या उन्हामध्ये घालणार आहे. तर गॅलरीमध्ये आमच्या इथे ऊन येतं, तर मी तिथेच सगळ्या ह्या पापड्या सुकवायला घातलेत. कडकडीत ऊन असेल तर एका दिवसात ह्या सालपापड्या सुकल्या जातात, पण जर पंख्याखाली सुकवणार असाल तर 2 ते 3 दिवस चांगल्या खणखणीत सुकवून घ्या. तर इथे एका दिवसात ह्या पापड्या तयार झालेत. साधारणपणे 2 वाटीपासून इथे 25 सालपापड्या झालेत. जर तुम्ही छोट्या आकारात बनवणार असाल तर 50 ते 60 नक्कीच होतात, पण मी ते मोठ्या आकारामध्ये बनवून घेतलेत. तर चला मग आता सालपापडी तर तयार झाली आहे, मी तुम्हाला ही तळूनसुद्धा दाखवते.
तर कढईमध्ये मी कडकडीत असं तेल गरम करून घेतले. तर आता आपण एक एक करून सालपापड्या तळून घेऊया. सालपापडी घातल्यानंतरच तुम्ही बघू शकताय चौपट प्रमाणामध्ये ही फुलले. तर ही सालपापडी तुम्हाला आवडली असेल तर घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा. ह्या चौपट फुलणाऱ्या सालपापड्या कशा वाटतात ते मलासुद्धा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.